Today we are discussing more about abstraction. We will see one more problem and its solution as abstraction. I'm sharing my screen. All guys, screen दिसत आहे सगळ्यांना? हो सर. Okay, great, good. Now we have a problem. We are starting with the problem and then we will solve it using abstraction. Okay. We okay, we will take one example. रिद्धि आपके पास कौन सा मोबाइल है? सैमसंग, नोकिया, व्हाट एग्जैक्टली? सैमसंग. समथिंग नेटवर्क इशू है. ठीक है, नो वरीज. देन तनु. MI. 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 सुदीप्त. यस सर. कुठला आहे फोन? मोटरोला सर. मोटोरोला. ओ मोटोरोला. ठीक है, मोटोरोला. मोटोरोला. चलो इनके लिए ना ऑल आर द एंड्रॉइड. सारे ये जो Yes, फोन sir. है सारे एंड्रॉइड है ना? ओके ठीक है. अब मेरा एक सिंपल क्वेश्चन है आप लोगों को. एक प्रॉब्लम मैं बता देता हूँ कि लेट्स सी कॉमन फंक्शनैलिटी मैं लिखता हूँ. आई एम गोइंग टू राइट हियर अ कॉमन फंक्शनैलिटी. एक क्लास में कॉमन फंक्शनैलिटी लिखता हूँ. इसको कुछ भी नाम दे सकते हैं हम लोग. आई विल गिव इट द मोबाइल ओनली. ठीक है, और सारी कॉमन फंक्शनैलिटी है. रिद्धि मोबाइल की कोई भी एक कॉमन फंक्शनैलिटी बताओ. सारे मोबाइल में सेम होती है क्या प्रोसेस? शायद आपका नेटवर्क है. तनु. कैमरा सर, कैमरा. कैमरा, फोटोग्राफी या जो भी कुछ है कैमरा कहते हैं. ठीक है, और द नेक्स्ट फंक्शनैलिटी है सेटिंग भी सेम ही रहती है सर. सेटिंग्स भी सेम ही रहती है. कॉलिंग लिख लूं मैं पहले. कॉलिंग, मैसेज, मैसेजिंग, ये तीन फंक्शनैलिटी ठीक है. मतलब अगर ठीक है, अगर मैंने ऐसा कुछ कहा कि सैमसंग विल गिव फंक्शनैलिटी ओनली कॉलिंग. सिर्फ सैमसंग जो है सिर्फ कॉलिंग ही कर सकता है, दूसरा कुछ नहीं करेगा ना. नो कैमरा, नो मैसेजिंग. एंड एमआई जो है वो सिर्फ कैमरे के लिए काम आएगा. सिर्फ कैमरा फोटो कर सकते हैं. एंड देन मैसेजिंग जो है ये सिर्फ मोटरोला मैसेजिंग करेगा. तो क्या होगा? आप सब लोग ये बाय करोगे फॉर द थ्री फंक्शनैलिटी? आप लोग तो थोड़ी तो थ्री बाय करोगे. एक फोन में अगर एक ही फंक्शनैलिटी चलेगी एंड इट इज ओनली, अगर ये ऐसा है कि नहीं सैमसंग में सिर्फ एक ही फंक्शनैलिटी चलेगी. अगर सैमसंग ने बोला ठीक है मैं एक ही फंक्शनैलिटी चलाऊंगा, एमआई ने बोला मैं एक ही फंक्शनैलिटी चलाऊंगा, बट फिर इसका मतलब क्या हो जाता है कि यार ये अलग अलग तो ऑल फंक्शनैलिटी कहीं पे भी नहीं चल रही. वी हैव अ कॉमन ऑल द फंक्शनैलिटीज, but Samsung saying that I will only get the calling. Am I saying that I am get the only camera functionality? क्या ये सही है? It is correct. फिर क्या आपका एप्लीकेशन सही होगा? आपके जो प्रोडक्ट्स है वो चलेंगे?
हाँ, क्या लगता है आपको? या ये ऑल फंक्शनैलिटी ऑल द इंस्ट्रूमेंट में होनी चाहिए या होती है? ऑब्वियसली सारे फोन में, सारे कंपनी के मोबाइल में ये ऑल फंक्शनैलिटी अवेलेबल होती ही है, करेक्ट? यस सर। यस सर। ऐसा नहीं है कि किसी एक में और फंक्शनैलिटी है, किसी और में अलग है, ऐसा नहीं है। मतलब हमें अलग अलग कंप्यूटर, हमें अलग अलग मोबाइल हमें यूज करने की जरूरत नहीं, एक में ही सारी फंक्शनैलिटी होनी ही चाहिए। मस्ट दिस कॉमन फंक्शनैलिटी शुड बी इन ऑल दोज इंस्ट्रूमेंट। मस्ट है ना, मैंडेटरी है। ओके, ओह, लेट्स सी। ठीक है, मतलब ये है सिंपल सा कि ये जो तीनों फंक्शनैलिटी है, ये तीनों के तीनों फंक्शनैलिटी जो है, ये तीनों फंक्शनैलिटी ऑल द मोबाइल्स में होनी ही चाहिए। इट्स अ मैंडेटरी थिंग, मस्ट, मस्ट होनी चाहिए। ये ऑल फंक्शनैलिटी जो है, ये तीनों ही मोबाइल में होनी चाहिए, मैंडेटरी, तीनों जगह पे यूज होनी ही चाहिए एनी हाउ। ओके, तो फिलहाल मैं आपको एक ऐसा डिजाइनिंग करके दिखाता हूँ कि ये सैमसंग सिर्फ, इट डिपेंड ऑन, सैमसंग ने चाहा तो ही वो कैमरा यूज करेगा, नहीं तो नहीं। ऐसा ऑप्शनल रखूंगा मैं। आई डिजाइन अ प्रॉब्लम विथ ऑप्शनल। ये प्रॉब्लम ही है, अगर तीनों एक क्लास में अवेलेबल नहीं, मतलब ये सैमसंग में नहीं है, इट इज अ डिफरेंट, तो कैसे कर सकते हैं? हमें मैंडेटरी नहीं करना है। सो इंटेलिजी की स्क्रीन में ओपन करके दिखा देता हूँ आपको। अगर आपको लगता है कि पेरेंट क्लास की ये मोबाइल जो है, ये पेरेंट क्लास है, मैं आपको डिजाइन करके दिखा देता हूँ। ये पेरेंट क्लास है। अगर आपको लगता है यू वांट टू ऑल द फंक्शनैलिटी मस्ट बी अवेलेबल इन इट्स डिराइव्ड और चाइल्ड क्लासेस, इसका मतलब है कि अगर ये क्लास में अगर मोबाइल में तीन फंक्शनैलिटी है, तो तीनों की तीनों फंक्शनैलिटी सैमसंग में भी होनी चाहिए, एमआई में भी होनी चाहिए, और मोटोरोला में भी होनी चाहिए। इफ आपको ऐसे उसे चाइल्ड को रिस्ट्रिक्ट करना है, अगर एक भी फंक्शनैलिटी कम होगी तो तुरंत एरर देना चाहिए कंपाइल टाइम पे, वी हैव अ मिसिंग समथिंग। तो हम लोग ऐसे कैसे कर सकते हैं? हम लोग क्या कर सकते हैं कि पेरेंट की ऑल फंक्शनैलिटी ऑल द चाइल्ड में होनी ही चाहिए। तो चलो देख लेते हैं, सिंपल थिंग्स, विल डू इट। यूजर्स में क्या इश्यू है? चलो, सो नाउ इंटरफेस, प्लस मोबाइल। ओके, पब्लिक वॉइड कॉलिंग,
public void messaging route functionality। आपको दिख रही है ना मेरे इंटेलिजेंट की स्क्रीन? यस सर। हाँ, मैंने एक मोबाइल बना दिया है। पहला जो है यहाँ पे अगर आप देखोगे तो मैंने एक abstract मेथड ले ली है जस्ट फॉर द कॉलिंग पर्पस, और एक नॉर्मल अपनी जो मेथड होती है वो ले लिया है मैंने। ठीक है, नॉर्मल। दो फंक्शनैलिटी ठीक है मेरी। ओके, नाउ आई हैव अ सैमसंग मोबाइल। मैं इसका चाइल्ड यूज कर लेता हूँ। एक क्लास क्रिएट करता हूँ सैमसंग मोबाइल। एंड एक्सटेंड्स विथ मोबाइल, एक्सटेंड्स विथ मोबाइल। ठीक है, लुक एट यहाँ पे आपका जो मेथड abstract मेथड थी वो आपको कंपलसरी abstract मेथड जो होती है, यहाँ पे ध्यान दीजिए, जो मेथड आपकी abstract मेथड होती है वो मेथड कंपलसरी, पेरेंट में जो abstract मेथड होती है वो मेथड कंपलसरी आपको चाइल्ड जो है उसमें ओवरराइड, मतलब वो फंक्शनैलिटी यू हैव टू राइट इट। अगर आपने नहीं लिखा वो फंक्शनैलिटी को तो देखो क्या एरर दे रहा है। It is saying that you need to implement that particular method। ठीक है, चलो ठीक है। कॉलिंग का तो पेरेंट ने बोला है, कंपाइलर पहले ही बोल देता है कि नहीं आपको ये फंक्शनैलिटी यूज ही करनी है। ठीक है, कॉलिंग तो आपने यूज कर लिया, लेकिन मैसेजिंग मैंने लिखी हुई है क्या? लेट्स चेक करो। मैसेजिंग जो है मैंने ये सैमसंग मोबाइल में यूज की हुई है क्या? कहीं पे हमने यूज किया है क्या मैसेजिंग को? Okay. हमारे पास टोटल कितनी सर एक फंक्शनैलिटी? बार मोबाइल पे वापस, हाँ एक मिनट। हाँ, हमारे पास कितनी कितनी फंक्शनैलिटी है एज ऑफ नाउ राइट अवे? जो प्रोसेस है हमारी मेथड, मतलब हमारी सर फंक्शनैलिटी 2। 2 है, लेकिन मेरे पास सैमसंग में कितनी अवेलेबल है? हाउ मेनी? 1 फिलहाल 1। हाँ, ओह, बट हमें क्या चाहिए? हमें जो पेरेंट में, जितने भी पेरेंट में फंक्शनैलिटी है उतनी ऑटोमेटिकली ऑल दोज ऑल ऑल फंक्शनैलिटी जो है हमें यहाँ पे चाहिए। कहाँ पे? चाइल्ड में, चाहे कोई भी हो। बट ऐसा नहीं हो रहा है। वाई ऐसा नहीं हो रहा है? इसका रीजन है कि हमने एक abstract क्लास बनाया है, और abstract क्लास में दोनों टाइप की मेथड हो सकती है, abstract मेथड एंड नॉन abstract, मतलब नॉर्मल मेथड भी। और abstract मेथड ही हम लोगों को रिस्ट्रिक्ट करती है यूज करने के लिए, कि हमें करना ही है, मैंडेटरी होती है abstract मेथड चाइल्ड में। और नॉन नॉन जो होती है, नॉन abstract मेथड जो होती है वो मैंडेटरी नहीं होती, ऑप्शनल होती है चाइल्ड के लिए। बट हमें यहाँ पे क्या चाहिए तनु? व्हाट वी रिक्वायर्ड? वी रिक्वायर बोथ फंक्शनैलिटीज इन सैमसंग मोबाइल। यस, तो इससे हमें क्या करना पड़ेगा? वी हैव टू ऑप्शंस। एक, पहला जो है इसे abstract बना दो। ठीक है, तो ये यहाँ पे एरर देगा। क्यों एरर दे रहा है यहाँ पे? ओवरराइड नहीं किया उसको। ओवरराइड करने को लगेगा। कौन सा मेथड को मुझे बताइए, कौन सी मेथड बता रहा है वो? मैसेजिंग। ओके, नाउ आपके पास जो मैंडेटरी मेथड्स है, दो फंक्शनैलिटी है, और दोनों भी फंक्शनैलिटी आपने चाइल्ड में लिया है। नाउ इट इज सेटिस्फाइड। दैट मीन्स व्हाट एग्जैक्टली? कि
आपकी जितनी भी अब्स्ट्रैक्ट मेथड है वो चाइल्ड में मस्ट होती है ओवरराइड करने के लिए। मतलब आप ये कह सकते हैं कि अगर मेरे पेरेंट में वो अब्स्ट्रैक्ट मेथड है तो चाइल्ड में, यानी कि आपके जो डिराइव्ड क्लास है, डिराइव्ड क्लास में आपको वो ओवरराइड करनी ही करनी है। इसका मतलब ये है कि आप मिस नहीं कर सकते उस फंक्शनैलिटी को, कंपलसरी। हाँ, लेकिन एक ड्रॉबैक है इसमें, या एक एडवांटेज कह सकते हैं, ये है अब्स्ट्रैक्ट क्लास। ये है अब्स्ट्रैक्ट क्लास। अगर इसमें नॉर्मल मेथड होगी, void chat, तो ये मेथड या ये फंक्शनैलिटी जो है, दिस फंक्शनैलिटी, ये यहाँ पे आपकी होगी या नहीं होगी वो कोई गारंटी नहीं है। ये डिपेंड है आपके मोबाइल पे चाहिए या नहीं चाहिए। तो सिंपल थिंग है, अगर आपका अब्स्ट्रैक्ट पेरेंट, अगर इफ अगर अब्स्ट्रैक्ट क्लास है, अब्स्ट्रैक्ट क्लास है, अब्स्ट्रैक्ट क्लास है, so we can achieve 0 to 100% abstraction। फर्स्ट थिंग, कॉन्सेंट्रेट करते हैं यहाँ पे 0 to 100%। नाउ ये भी करते हैं, ठीक है, शॉर्टकट में। सो आई विल आस्क समवन, साक्षी, हा जो मोबाईल आहे याच्यामध्ये टोटल किती मेथड दिसतात तुला? हे बघ, ही एक पहिली मेथड आहे, ही दुसरी मेथड आहे, ही तिसरी मेथड आहे, आणि 4। ओके ओके, आणि हा पॅरेंट आहे, हा पॅरेंट आहे मोबाईल, आणि सॅमसंग मोबाईल जो आहे तो त्याच्यात चाइल्ड आहे। ओके ओके, तर पॅरेंट मध्ये जर 4 मेथड असतील आणि त्याच्यापैकी 2 मेथड ह्या मॅन्डेटरी असतील त्याच्या चाइल्ड मध्ये, 4 पैकी 2, तर इथे किती पर्सेंट अब्स्ट्रॅक्शन अचीव झाला असेल? येस, 50%। किती पर्सेंट इथे अब्स्ट्रॅक्शन अचीव झालेला आहे तनु? Sir, I'm not able to understand what you are saying. ओके ओके, now we have two methods, these two methods and this non abstract two method। how many method we have right away? कितनी मेथड्स है यहाँ पे? टोटल मेथड्स कितनी है यहाँ पे? अमृतल, 4। 4 मेथड है। अब ये 4 में से यहाँ पे कितनी मेथड आपको दिखाई दे रही है जो हम लोगों ने यूज की हुई है? 2। 2 मेथड हमने यूज की है, करेक्ट। मतलब मैंडेटरी है। अगर ये मैं मेथड हटा देता हूँ यहाँ पे, Because you mention it as an abstract concept. ओके, हाँ, यस यस, करेक्ट करेक्ट करेक्ट, यस, दोज आर एब्स्ट्रैक्ट। सो वी कैलकुलेट, अगर आपके पास 4 मेथड है और 2 मेथड अगर उसकी अब्स्ट्रैक्ट है और 2 मेथड अगर नॉन अब्स्ट्रैक्ट है उस क्लास में, तो हम उसे कहते हैं हाउ मेनी, अगर 4 है तो हाउ मेनी परसेंट वी हैव अब्स्ट्रैक्ट मेथड? 50% abstract method and 50% non-abstract method। So we can say this is a 50% abstraction। तो हम लोग ये कह सकते हैं कि ये 50% ही abstraction है। Now let one more thing, ये नॉन abstract method है,
सो नाउ हाउ मेनी परसेंट abstract मेथड है यहाँ पे हमारे पास? 25. 25% मेथड है जो है abstract मेथड है. तो हमने अचीव, हम लोग ऐसे बोलते हैं कि वी हैव अचीव ओनली 25% abstraction. अगर मेरी ये जो सारी मेथड है, लेट्स सी, abstract, abstract, so सुयोग किती परसेंट abstraction झालं इथे? सुदीप किती परसेंट abstraction झाला असेल इथे? मेरा आवाज आ रहा है ना गाइस? Yes, sir. Yes, sir. हाँ, तो येत नसेल तर मला सांग, काय कन्फ्युजन असेल तर. नंबी, आपको क्या लगता है कितना परसेंट abstraction हुआ है यहाँ पे? 75%. ओके, ठीक है गाइस. यहाँ पे परसेंट का अगर मिसमैच रहेगा ना, तो ये भी हो सकता है, परसेंट में कंफ्यूजन हो सकता है. सुदीप, तुला पर्सेंटेज मध्ये कन्फ्युजन होत आहे का का हे समजण्यासाठी कन्फ्यूज होत आहे की abstraction किती झालंय ते? पहिले ते कन्फर्म करूया. I guess he has some mic issue. Okay. मृणाल आता क्लिअर आहे? तनु? हो सर. ओके हो सर. ओके ओके, ग्रेट. नंबर 2, जेवढ्या abstract मेथड असतात ना, तेवढ्या ऑल दोज मेथड मॅन्डेटरी असतात त्याच्या चाइल्ड मध्ये यूज करण्यासाठी, म्हणजे ओव्हरराईड कराव्याच लागतात. आता आपल्याकडे पॅरेंट मध्ये किती मेथड abstract आहेत? 3 मेथड abstract आहे. ठीक आहे. तर आता कंपल्सरी आहे की त्याच्या चाइल्डला त्या सर्व मेथड इम्प्लिमेंटच कराव्या लागतील, म्हणजे ओव्हरराईडच कराव्या लागेल. मस्ट आहे, मॅन्डेटरी आहे. पण कोणत्या मेथड मॅन्डेटरी असतात त्याच्या चाइल्ड साठी? ज्या abstract आहेत. ह्या मेथड नाही. आता आपण इथे असं म्हणू शकतो की आपण या abstract क्लासने 75% abstraction अचीव केलेलं आहे. डिफॉल्ट. ओके, कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? कन्फ्युजन? एनी क्वेश्चन? हे समजलं तर तर पुढचं पर्सेंटेज कसं बघणार म्हटलं? टोटल किती आहेत ह्या? सर टोटल 4 फंक्शनॅलिटी आहेत, हा पण म्हणजे 3 ऍब्स्ट्रॅक्ट आहेत ना. हा, तर टोटल 4 आहेत तर 100%. ठीक आहे, मग इक्वली किती पर्सेंट येतील त्याला? सर 25. मग अशी एक मिसिंग होता ना, तर मग तेव्हा 75 होतं, म्हणजे 25 असं. हा, आता पण 3च आहेत बघ, म्हणजे 25 25 25 आहे. 75 अच्छा, आहे. पण मग अशी एक मिसिंग होता ना, तर मग त्याचं कसं पकडणार? त्याला मग तुम्ही 32 35 जसं काही पर्सेंटेज मध्ये काढायचं, तशा पद्धतीने तुम्ही काढून घ्या. आता किती पर्सेंट होईल इथे? सर आता 75 होणार. चेक कर एकदा. सर 25 25 50 50 प्लस 25 75. पण कुठे तुला नॉन स्टॅटिक मेथड, नॉन abstract मेथड दिसत आहे? सर शेवटची Sir, FB वाली. नाही, आता 100% झाली. झालं ना, सगळंच झालंय आता बघा. सर पण तुम्ही तिथे हे नाही केलं ना त्याला, सॅमसंग मोबाईल मध्ये. हा हा, म्हणजे या क्लास मध्ये आपण बघूया. ठीक आहे, याला अच्छा, ते okay. करावं लागेल बघ. त्याने एरर दिला ना, लगेच. हा, हा सर, मला तेच वाटत होतं की तुम्ही तिकडचं विचारता. नाही, दोन्ही सारखंच आहे. म्हणजे इकडे जर मी ऍड केली ना, तर तुला कंपल्सरी इथे करावंच लागेल. मग ते होणारच, एरर देणार ते. हे बघ, आता जर का मी इकडून काढली नाही मेथड,
चेक कर, लगेच तो एरर देणार कंपाईल टाइम. तो विचारेल की तुला ती ओव्हरराईड करायची आहे, तुला ती फंक्शनॅलिटी घ्यायचीच आहे. कळलं सर. ओके. अजून कुणाला कन्फ्युजन आहे? सुयोग तुझा माईक इश्यू आहे. सुदीप बाहेर आहे का? चॅट वर तू टाकू शकतोस जर का बाहेर असेल तर. साक्षीला एकदा विचारूया. साक्षी, याच्यामध्ये तुला काही विचारायचंय, सांगायचंय? नाही सर, समजलं मला. ओके, ठीक आहे. ग्रेट. ओके. तर शॉर्ट नोट मध्ये हे लिहा की अब्स्ट्रॅक्ट मेथड मध्ये अब्स्ट्रॅक्ट जो क्लास आहे, वी हॅव अ अब्स्ट्रॅक्ट क्लास. इट कॅन बी 100% और रेंज 0 to 100% तो प्युअर असू शकतो, मीन्स अब्स्ट्रॅक्ट असू शकतो. वाय वी आर सेइंग दॅट? कारण की आपण या मेथडला नॉर्मल मेथड सुद्धा बनवू शकतो. मग आता हा कधी यूज करायचा, तर ते आपण थोड्या वेळात बघूया. नो वरीज. ठीक आहे. बट तुमच्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट इथे काय आहे की 100% अब्स्ट्रॅक्टच असलं पाहिजे. 100% अब्स्ट्रॅक्ट असलं पाहिजे, म्हणजे 100% अचीव झालं पाहिजे. तुमची जर रिक्वायरमेंट अशी आहे की जो काही तुमचा क्लास आहे त्याच्यामध्ये जी काही मेथड तुम्ही घ्याल त्या सर्व मेथड चाइल्डने ओव्हरराईड केल्याच पाहिजे. पण जर का तुम्ही अब्स्ट्रॅक्ट क्लासने जर केलं तर इट मे नॉर्मल मेथड. मग व्हॉट इज अनदर ऑप्शन? सर माझा एक डाऊट आहे. आता चॅट आणि FB हे पण जर दोन ऍबस्ट्रॅक्ट असते आणि तुम्हाला सॅमसंग मध्ये फक्त कॉलिंग, मेसेजिंग आणि चॅट हे तीनच हवेत, पण सॅमसंग तर तो एरर देणारच ना, कारण की तुम्ही एक्सटेंड केला हा वाला आणि तुम्ही FB तिथे ओव्हरराईड नाही केलं. तर मग त्यासाठी सोल्युशन काय? कारण की सॅमसंगला FB नकोय. ओके, त्याच्यासाठी पण एक सोल्युशन आहे, ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं जे सोल्युशन आहे की ही जी चॅट आहे ना तुझी, ही वाली चॅट, तुला चॅट नको किंवा FB नाही पाहिजे तर तुला सॅमसंगला, तर याला तू हे करू शकतोस, याला तू नॉन अब्स्ट्रॅक्ट करू शकतोस. पण मग जर का हा सगळ्यांचा पॅरेंट असेल तर प्रॉब्लेम काय आहे, सगळ्या मोबाईल मध्ये FB नसेल. मग तुला असं हवंय का? डाऊट आहे. नाही सर, तसं नाही. मला फक्त सॅमसंग मध्ये. ओके ओके ओके, ठीक आहे. तो थोडासा बाजूला ठेव डाऊट, मी तुझा तोही डाऊट सॉल्व्ह करून देतो लवकर. ठीक आहे. ओके. ओके. आता आपण कॉन्सन्ट्रेशन करूया की असं काय आहे की ज्याचा 100% म्हणजे 100%च अब्स्ट्रॅक्ट असतं, तर तो म्हणजे इंटरफेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरफेस? नथिंग बट इट इज अ इंटरफेस कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पॅरेंट टू चाइल्ड. पॅरेंट मध्ये जेवढ्या काही गोष्टी असतील, जेवढ्या काही फंक्शनॅलिटी असतील, त्या सर्व फंक्शनॅलिटी त्याच्या चाइल्ड मध्ये असायलाच पाहिजे, असं एक कॉन्ट्रॅक्ट असतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय क्रिएट करावं लागेल? इंटरफेस. इंटरफेस केव्हा वापरायचा? लक्षात ठेवा, वेन यू हॅव टू यूज इंटरफेस ओनली वेन you want all the parent functionality, parent methods needs to be or must to be override by its derived class or child. All 100%. तेव्हाच तुम्हाला इंटरफेस वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, दोन मेथड कंपल्सरी ठेवायच्या, एक मेथड जी आहे ती ऑप्शनल ठेवायची आहे, तर त्यावेळेस तुम्हाला अब्स्ट्रॅक्ट क्लास वापरावा लागेल. ठीक आहे. तर आपण आता इंटरफेस क्रिएट करूया. इंटरफेसचं नाव आहे मोबाईल आय. ऑलरेडी मोबाईल नावाचा आहे म्हणून मोबाईल आय नावाचा मी इंटरफेस करतो. ओके. आणि याच्यामध्ये जी मेथड असते ती बाय डिफॉल्ट जी मेथड घेता ती पब्लिक असणार.
स्टॅटिकही असणार, पब्लिक, स्टॅटिक आणि अब्स्ट्रॅक्ट. इंटरव्ह्यूअर कॅन आस्क. बाय डिफॉल्ट याच्या सर्व मेथड ज्या आहेत त्या पब्लिक, स्टॅटिक, अब्स्ट्रॅक्ट असतातच. लेट्स सी. void द्यायची गरज नाही. void chatting, void texting, void WhatsApp या गेमिंग, बेसिक गेमिंग जे आहे ते. That's it. Now जर का मी या अब्स्ट्रॅक्ट क्लास ऐवजी इम्प्लिमेंट्स, आता मृणाल हा प्रश्न आहे की इथे आपण इंटरफेस कनेक्ट करण्यासाठी एक्सटेंड घ्यायला पाहिजे की इम्प्लिमेंट्स घ्यायला पाहिजे? इम्प्लिमेंट्स. का बरं इम्प्लिमेंट्स का घेतो आपण? त्याचं काय आपण कारण इंटरफेस क्लास कनेक्ट होत आहेत, क्लास टू क्लास किंवा इंटरफेस टू ओके इंटरफेस. ओके. जेव्हा एक क्लास दुसऱ्या क्लासला कनेक्ट होतो तेव्हा आपण काय वापरतो? एक्सटेंड्स. एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेस सोबत आपण इनहेरिट करतो तेव्हा एक्सटेंड. पण जर का अपोजिट असतील, समजा एक इंटरफेस आणि एक क्लास, तेव्हा इम्प्लिमेंट्स, तेव्हा वाईस वर्सा, तेव्हा आपल्याला काय वापरावं लागतं? इम्प्लिमेंट्स मोबाईल आय. मोबाईल आय. आता बघा इथे तुम्ही जेवढ्या काही मेथड आहेत त्या सर्व मेथड ज्या आहेत त्या तुम्हाला इथे घ्याव्याच लागतात. आणि दुसरा प्रश्न, कुणी म्हणेल की सर मी काय नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड बनवू शकतो का? तर बघा, जर नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड जर बनवण्याचा प्रयत्न केला तर काय म्हटलं जातं, इथे एरर दिला जातो. इंटरफेस मध्ये नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड तयार करता येत नाहीत. याची प्युरिटी जी आहे ती 100%च राहणार. बघा, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की पॅरेंटच्या ऑल फंक्शनॅलिटी, आणि डिझायनिंग मध्ये पण तुम्हाला असंच ठेवावं लागतं, कॉमन फंक्शनॅलिटी ज्या तुम्हाला असं वाटतं, कारण की बऱ्याच अशा गोष्टी असतात की मस्ट बी ठेवायच्या आहेत, मॅन्डेटरी आपको रखना है, एकदम मॅन्डेटरी. ऑल फील्ड, ऑल फंक्शनॅलिटी मस्ट बी अवेलेबल in all the childs, then we have to use interface. ओके, मी सगळ्यांना एक एक प्रश्न विचारणार आहे. कोण ड्रॉप झाला आता? सुदीप, मे बी ही हॅज सम नेटवर्क इश्यू. We have already penned. Now I'm sharing screen. I'm not taking the laptop. Screen दिसत आहे माझी पेनची? हो सर. रिद्धि, क्वेश्चन आपके लिए है, थोड़ा सा माइक ऑन करके रखना.
ये बेसिक हम लोग ट्राई कर रहे हैं समझने के लिए. नो कोडिंग, जस्ट ओनली X. Guys, if typo is there ना, so वो थोड़ा सा भूल जाना. एक्सलरेटिंग एंड ब्रेकिंग. जो ब्रेक हम लोग, गाड़ी अगर हमें भगानी है, वी नीड टू स्पीड, तो हम लोग एक्सलरेट करते हैं. अगर गाड़ी को रोकना है, स्टॉप करना है, तो ब्रेक करते हैं हम लोग. ठीक है, ब्रेक अप्लाई करेंगे. सो गाइस, इस सिनेरियो में मुझे बताइए आप कि क्या बस में एक्सलरेटिंग एंड ब्रेकिंग मैंडेटरी है, कार में भी मैंडेटरी है, ट्रक में भी मैंडेटरी है, या ये कोई फंक्शनैलिटी ऑप्शनल है? ऑप्शनल नहीं है, सब में मैंडेटरी. रिद्धि? बोथ आर मैंडेटरी. ओके, रिद्धि का मैसेज आया शायद. यस, मैंडेटरी. तो यहाँ पे आपको क्या यूज करना चाहिए, इंटरफेस और अब्स्ट्रैक्ट क्लास? एब्स्ट्रैक्ट क्लास. अब्स्ट्रैक्ट क्लास में मे बी ऑप्शनल हो सकता है, लेकिन इंटरफेस में नो चांस ऑप्शनल. नाउ क्या यूज करना चाहिए? मृणाल, काही डाउट असेल तर विचारू शकता इथे. We can create breaking in abstract class optional, we can create, but इंटरफेस में हम लोग ऑप्शनल बना ही नहीं दे सकते, बनाते सर ही सीट बेल्ट. नाही. ऑप्शनल नाही करायचं आपल्याला सध्या. तर इथे आपल्याला काय वापरायचं आहे, इंटरफेस वापरायला पाहिजे की आपल्याला एक पण ऑप्शनल नाही ठेवायचं आपल्याला? 100% इंटरफेस. ओके. तनु काय वाटत आहे? व्हॉट डू तर यू थिंक? इंटरफेस, अगर आपल्याला इंटरफेस हवाय तर 100% म्हणजे 100% हवाय तर इंटरफेस आणि ऑप्शनल हवाय तर ऑप्शनल. नाही, आपल्याला ऑप्शनल नाही पाहिजे. वी डोंट रिक्वायर्ड ऑप्शनल. तो मैं यहाँ पे लिख के दे देता हूँ. इंटरफेस. Yes, for 100% we will use interface. Other than, दो ही ऑप्शन इसमें, other than we will use abstract class. That's it. कोई कंफ्यूजन है इसमें कि हमें कब इंटरफेस यूज करना चाहिए एंड व्हेन शुड वी यूज abstract class? सबको समझ में आया या किसी को समझ में नहीं आया? विवेक, तुला काय कळालं याच्यामधून? सर एवढं कळालंय की आपल्याला जर 100% ऍब्स्ट्रॅक्शन हवं असेल तर इंटरफेस वापरायचा, आणि जर काय फंक्शनॅलिटीज आपल्याला नको आहेत, अवॉइड करायच्या, त्या टायमाला आपण पॅरेंट क्लास मध्ये ऑप्शनल ठेवायचे असतील तर, पॅरेंट क्लास मधून, सॉरी, चाइल्ड मध्ये जर का ऑप्शनल ठेवायचे असतील तर आपण अब्स्ट्रॅक्ट क्लास घेऊ शकतो. yes, sir. सपोज म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. नंबी, यस सर. आपको क्या समझा इसमें? तो 100% मैंडेटरी चाहिए तो इंटरफेस यूज करने का, अगर ऑप्शनल चाहिए तो एब्स्ट्रैक्ट क्लास. ओके ओके, ग्रेट. तनु? येस सर, अंडरस्टँड. ओके. मृणाल? येस सर. जर मॅन्डेटरी फील्ड्स असतील तर मग इंटरफेस, आणि जर ऑप्शनल काही असेल तर मग ऍब्स्ट्रॅक्शन. येस, दॅट्स इट. एवढाच फरक आहे, एवढाच अंतर आहे. दॅट्स इट, बाकी काय नाही. इफ आय वॉन्ट टू ऍड हिअर सीट बेल्ट नाव, सीट बेल्ट पण मॅन्डेटरी केलंय गव्हर्नमेंटने. हेल्मेट करूया, बिकॉज ऑफ बाईकला हेल्मेट पाहिजेत,
बस कार ट्रकला हेल्मेट मॅन्डेटरी नाहीये. आता या केस मध्ये काय व्हायला पाहिजे? सर वी हॅव टू यूज ऍबस्ट्रॅक्ट क्लास. येस, करेक्ट. म्हणजे तुम्हाला काय वापरायचं आहे इंटरफेस, तुमच्याकडे दोनच गोष्टी आहेत, एक क्लास आणि एक दुसरा ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि दुसरा म्हणजे इंटरफेस. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मॅन्डेटरी ऑल द मॅन्डेटरी प्रोसेस ज्या आहेत त्या पाहिजेतच आहेत चाइल्ड मध्ये, त्यावेळेस तुम्हाला तर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास नाही वापरता येणार. त्यावेळेस तुम्हाला इंटरफेसच जायचं 100% साठी, आणि एखादा ऑप्शनल असेल किंवा 2 ऑप्शनल असतील डिपेंड ऑन, तर मग तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट क्लासच वापरावा लागेल. सिंपल. म्हणून जेव्हा तुम्ही डिझाईन करताना, तेव्हा तुम्हाला हे समजायला हवं की इंटरफेस कोणत्या ठिकाणी घ्यायचा आहे डिझायनिंग मध्ये, आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लास केव्हा घ्यायचा आहे. ही क्लिअर आहे? येस सर. काही कुणाला कन्फ्युजन असेल तर प्लीज सांगा मला. ठीक आहे. सो विवेकच्या प्रश्नाचं उत्तर आता द्यायला पाहिजेत ऑल, की तुम्हाला कन्फ्युजन होईल? विवेकचा प्रश्न असा आहे, मी तुम्हाला एकदा सांगतो, कुणी जर उत्तर देऊ शकत असेल तर मला सांगा प्लीज. मी एकेकाला विचारतो या प्रश्नाचं उत्तर. इट इज अ इंटरफेस याच्यामध्ये फंक्शनॅलिटी आहेत कॉलिंग, FB, चॅट, टेक्स्टिंग, आता सॅमसंग नोकिया चला, तर हा पण याला एक डायरेक्टली आपण जर समजा याला इनहेरिट केला असं सॅमसंग मध्ये आणि देन नोकिया मध्ये, तर कोण सांगू शकेल याला, की विवेकचं असं म्हणणं आहे की मला FB नको आहे याच्यापैकी. असाच प्रश्न आहे तुझा, पण नोकिया मध्ये सगळे असायला पाहिजेत. विवेक, असाच प्रश्न आहे चालेल तुझा? सर. सॅमसंग मध्ये FB नकोय, पण नोकिया मध्ये FB हवाय. ओके, आपण असं करू शकतो की याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बनवून FB हा नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड जर बनवली तर मॅन्डेटरी राहत नाही. जर तुला तसं पाहिजे तर पहिला तुझा तिथे उत्तर जे आहे तुला मिळालेलं आहे, पण तुला असं वाटत आहे की नाही सगळ्यांनाच मॅन्डेटरी पाहिजेत, पण तरी सुद्धा मला सॅमसंग पासून त्याला काढायचं आहे, असा प्रश्न आहे तुझा. येस सर. तर तनू, काय वाटतं पॉसिबल आहे आता? हा सर, आपण म्हणजे सॅमसंग हा चाइल्ड आहे ना, मग हा आम्ही इकडे अबस्ट्रॅक्ट वापरून बाकी सगळ्यांना करू शकतो. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके, ग्रेट. म्हणजे हा वाला आता सॅमसंगचा जो आहे त्याला मी, जर का तनूने आता तनू असंच म्हटलंय का की जर का
जर का मी सॅमसंगला अब्स्ट्रॅक्ट बनवलं तर मी याला काढू शकतो. म्हणजे गरज नाहीये की FB असायला पाहिजेत किंवा इंटरफेस मधल्या सगळ्याच मेथड ओव्हरराईड करायला पाहिजे. येस, हे पॉसिबल आहे. जर आपल्या नॉर्मल चाइल्डला अब्स्ट्रॅक्ट जर बनवलं तर हे पॉसिबल आहे की इंटरफेस गरज नाही. तुम्हाला जेवढी गरज वाटते ना, तुम्हाला वाटतं फक्त मला 3च मेथड पाहिजेत, तरच तुम्ही त्या 3ही इथे यूज करू शकता. चौथी मॅन्डेटरी राहत नाही जर का तुम्ही याला अब्स्ट्रॅक्ट बनवलं तर. हे पॉसिबिलिटी आहे. हेच ॲक्युरेट आन्सर आहे याचं. तुम्ही हे प्रॅक्टिकली करून सुद्धा पाहू शकता. जो एरर जाईल, पण हा जर अब्स्ट्रॅक्ट क्लास काढला, तर मग तुम्हाला इंटरफेस मधल्या सर्व मेथड यूज करावे लागतील. हा फरक आहे. अगर आपको फिर भी चाहिए तो सर आपण जरी ऍब्स्ट्रॅक्ट वापरला तर ते कॉलिंग, चॅट, टेक्स्टिंग हे सगळं सिक्युअर्ड राहील ना, म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन होईल ना त्यानंतर? होईल ऍब्स्ट्रॅक्शन होईल. चेक करू शकतो तुम्ही, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. दैट्स इट. आपको ये प्रैक्टिस करनी पड़ेगी. मैं आप लोगों को थोड़ी देर में एग्जांपल दे दूंगा सबको डिजाइन करने के लिए, ठीक है? एंड किसी को कोई डाउट है, कंफ्यूजन, थोड़ा भी कंफ्यूजन? तनु, No, sir. मृणाल, ऑल क्लियर? येस ओके, Yes, ग्रेट sir. गाइस. हाँ, तो अभी क्या कर लेते हैं, मैं ना आपको थोड़ी देर में जैसे टाइम मिलेगा मैं आपको असाइनमेंट सबको भेज दूंगा. एंड देन मुझे पता चलेगा कि किससे क्या प्रॉब्लम है. आई विल पिक दैट प्रॉब्लम एंड जिसे जिसे प्रॉब्लम है उसका मैं अलग एक बैच बना के उन्हें वापस से सिखाऊंगा वो चीज, ठीक है?